1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले. रडे धंदे करू नका. तुरीचं असं झालं, कापसाचं झालं नाही राव, यंदा साल बेकाराचे. ज्या शेतकऱ्याच्या जीवावर रावसाहेब दानवे जालन्यातून सलग 4 वेळा खासदार झाले, त्याच शेतकऱ्यांना त्यांनी लाखोली वाहिली. गुन्हा इतकाच की शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेल्या मालाला भाव मागितला, तूर खरेदी करा असा आग्रह केला. हे विषय तुम्ही सध्या बंद करा. कोणते? तूर खरेदी, ऊस खरेदी, बाजरी खरेदी, जे झालं ते सांगा. रडे धंदे करू नका. तुरीचं असं झालं, कापसाचं झालं नाही राव, यंदा साल बेकाराचे. बिलकुल काढून टाका डोक्यातून. हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जेडीपीला आल्या कशा 22 जागा आणि पुन्हा काढायचा नाही तुरीचं गोणा, ते आम्ही पाहू. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले. बरं, रावसाहेब दानवे हे असं काही पहिल्यांदाच बरळलेले नाहीयेत. त्यांची ही ऐतिहासिक सवय आहे. फडणवीस सत्तेत आल्यानंतर शेतकरी आत्महत्यांमध्ये 42% वाढ झाली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा तापला, त्यावर या महाशयांनी अकलेचे तारे तोडले. तर कर्ज माफ करून शेतकऱ्याच्या आत्महत्या जर थांबत असतील तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं, राजकीय जोडे बाहेर काढावे आणि या राज्यामध्ये कर्ज शेतकरी आत्महत्या करणार नाहीत अशा प्रकारचा एक ठोस प्रस्ताव द्यावा और त्यावर सरकार विचार करेल. मोदींनी अवघ्या 5 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून देण्याचं वचन दिलं होतं. पण कांदा, टोमॅटो, तूर, सोयाबीन, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला कशालाही दर मिळाला नाही. त्यामुळे माल फेकून देण्याची वेळ आली. शेतकरी कर्जबाजारी झाला. पण एसीची हवा आणि सत्तेची नशा डोक्यात गेलेल्या दानवेंना त्याचं सोयर सुतक नाही. अहो सर, ज्यावेळेस 1980 मध्ये 500 रुपये क्विंटल कापूस होता, त्यावेळेस 500 रुपये तोळा सोनं होतं. आज परिस्थिती अशी आहे की मुलांना सुद्धा कपडे घेऊ शकत नाही. आमच्याकडून मत घेते तर मोठं होते तर गाड्या माड्या त्यांचे लेकरं इशी बंगल्यात राहणार, आम्ही उन्हामध्ये तळणार शेतामध्ये. आम्हाला काय? उठा देवेंद्रजी, जागे व्हा, अन्यथा तुम्हाला या महाराष्ट्राची, या भारताची जनता कधीही माफ करणार नाही. बरं, दानवेंचे आई वडील दोघंही शेतकरी. भोकरदन तालुक्यातलं जवखेडा हे दानवेंचं गाव. दानवेंनी राजकीय कारकीर्द जवखेडा गावाचे सरपंच म्हणून सुरू केली. 1990 साली ते भाजपच्या तिकिटावर भोकरदन मधून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 असे सलग 4 वेळा खासदार झाले. मोदींनी त्यांच्यावर अन्न आणि सार्वजनिक वितरणचे राज्यमंत्री म्हणून कारभार सोपवला. पण त्यांचं काम बघून पंतप्रधान मोदींनी दानवेंना काही महिन्यातच परत पाठवलं. दानवेंना मतदान करणारे मतदार हे शेतकरी, कष्टकरी आणि मजूर आहेत. त्यांच्या जीवावर आपण निवडून येतो याचा विसर पडण्याचं कारण जिल्हा परिषद निवडणुकीतलं त्यांचं वक्तव्य आहे. निवडणुकीच्या पहिली रात्र ही अत्यंत महत्वाची असते. कदाचित अचानकपणानं लक्ष्मी दर्शन सुद्धा निवडणुकीच्या अगोदर 1 दिवस होत असतं. त्यामुळं अशी लक्ष्मी जर घरी आली तर तिला परत करू नका, तिचं स्वागत करा. शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या अजित पवारांना प्रीती संगमावर जाऊन आत्मक्लेश करावा लागला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस नाकानं कांदे सोलत होते. पण दानवेंच्या वक्तव्याला 24 तास उलटूनही मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले. फडणवीसांनी अजित पवारांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता. आता फडणवीस आणि मोदी दानवेंना घरी का पाठवत नाहीत? शेतकऱ्यांचा अपमान का सहन केला जातोय? याच प्रश्नांमध्येच भाजपच्या खऱ्या चारित्र्याचं उत्तर दडलंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.